छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी अनेक गड किल्ले बांधले। याच गड किल्ल्यावरून त्यांनी स्वराज्याचा राज्यकारभार चालवला। आज अशाच एका किल्ल्याला आपण भेट देण्यासाठी जाणार आहोत। रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्राच्या किनारी असलेला पूर्णगड हा किल्ला आज आपण पाहणार आहोत। समुद्राच्या बाजूने गडावर जाणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे। छोट्या गाड्या मातीमध्ये फसून घसरत उलट पाठी येत आहेत, तरी कृपया या रस्त्याचा वापर छोट्या वाहन चालकांनी करू नये। हा पूर्णगडला जायचा दुसरा रस्ता आहे। इथून थोडी पुढे गाडी नेता येते असं त्यांनी सांगितलं आपल्याला। इथे कुठेतरी पार्क करावी लागेल। इथे एक शंकराचे मंदिर आहे, जिथून गाडी आपल्याला पुढे नेता येते असे मला एकाने सांगितले। अत्यंत कच्चा आणि छोटा असा हा रस्ता आहे। बघूया, पुढे आपल्याला गाडी लावायला जागा मिळाली तर तिथे गाडी थांबवू, नाही तर परत फिरू। आपण बघू शकता एकदम अरुंद असे रस्ते। हा तर कच्चा रस्ता आहे आता पूर्ण। त्या वाहन अगदी व्यवस्थित सावकाश चालवा। येथून पुढे गाडी पुढे जाऊ शकत नाही, कारण पुढे आता फक्त पायवाट आहे। इथपर्यंतच गाडी आणून तुम्हाला एका साईडला उभी करावी लागेल। वाहन उभे करताना जरा काळजी घ्या, कारण इतर वाहने जर येणारी असतील तर त्यांना अडथळा होता कामा नये। येथील पाऊलवाटेने चालताना कोकणातील निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटता येतो। येथे डाव्या हाताला श्री हनुमानाचे मंदिर बांधण्यात आले आहे। पूर्वी छोटेखानी असलेले मंदिर आता डागडुजी करून पक्क्या वास्तूमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे। हनुमानाचे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर इथे समोर आपल्याला दिसेल गडाचे प्रवेशद्वार। गोमुखी प्रकारचे हे प्रवेशद्वार आहे। या रचनेमुळे शत्रूला लांबून प्रवेशद्वाराचे स्थान दिसत नाही आणि त्यामुळे किल्ल्यात प्रवेश कुठून करायचा हे नेमके त्याला समजत नाही। हत्तींना धडका मारून दरवाजा तोडता येऊ नये म्हणून दरवाजाच्या वरच्या बाजूला मोठे खिळे ठोकण्यात आले आहेत। दरवाजातून आत आलं की दोन्ही बाजूला सैनिकांना बसण्यासाठी जागा करण्यात आली आहे। आत आल्यानंतर समोर दिसते ती किल्ल्याची तटबंदी आणि विस्तीर्ण असा भूभाग। रत्नागिरी सिंधुदुर्ग सागरी महामार्गावर रत्नागिरीपासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर हा दुर्ग मोठ्या दिमाखात उभा आहे। मुचकुंदी नदी ज्या ठिकाणी सागराला येऊन मिळते तेथील डोंगरावर हा गड बांधण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि स्वराज्य बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना यांचा परिपाक म्हणजे स्वराज्यातील गडकिल्ले। हा किल्ला देखील याचाच एक भाग म्हणून बांधण्यात आला आहे। छत्रपतींच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी इसवी सन 1725 मध्ये या किल्ल्याची बांधणी केली। किल्ल्याची बांधणी ही काळ्या पाषाणाचा वापर करून करण्यात आली आहे। संपूर्ण गोलाकार तटबंदी असून मध्ये विस्तीर्ण असा प्रदेश किल्ल्याच्या कामकाजासाठी मोकळा ठेवण्यात। आत्ता आपण आलो आहोत किल्ल्याच्या मागील बाजूस, जिथून उजव्या बाजूला आपण पाहू शकता अथांग असा पसरलेला अरबी समुद्र। कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर या किल्ल्याचा ताबा 1932 मध्ये पेशव्यांकडे आला। पेशव्यांनी नेमलेल्या अंमलदारांचे वंशज आजही या किल्ल्याच्या परिसरात राहतात। त्यानंतर 1818 मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला असे सांगण्यात आले।
ड्रोनच्या माध्यमातून चित्रित केलेला किल्ल्याचा परिसर खूपच विलोभनीय दिसतो. काही वर्षांपूर्वी या किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती, परंतु शासनाच्या गड किल्ले संवर्धन मोहिमेअंतर्गत याची डागडुजी करण्यात आली आणि आज आपल्या नजरेस दिसतोय तो नूतनीकरण झालेला छोटासा हा दुर्ग. चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. समोर आपण पाहू शकता गावखडी आणि पूर्णगड या दोन गावांना जोडणारा पूल. एकेकाळी जेव्हा हा पूल अस्तित्वात नव्हता तेव्हा बोटीतून पलीकडे जावे लागत असे. रत्नागिरीहून पूर्णगडला बसने येऊन येथील शिडाच्या होडीतून पलीकडे जायचे आणि त्यानंतर तिथून पुढे जाणारी बस पकडून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जायचे. अशा प्रकारे हा पूर्वीचा प्रवास होता. परंतु आता पूल झाल्यामुळे आपण थेट वाहनाने सिंधुदुर्गापर्यंत किंवा तिथूनही पुढे गोव्यापर्यंत याच मार्गाने जाऊ शकतो. भविष्यामध्ये हाच रस्ता सागरी महामार्ग होणार आहे. त्याचे नियोजन सध्या शासन स्तरावर सुरू आहे. किल्ल्यामध्ये एका ठिकाणी असा गोल दगड दिसला. जाणकारांनी हा कशासाठी आहे ह्याच्याबद्दल जर काही माहिती असेल तर कमेंटमध्ये लिहून सर्वांना सांगावे. गडाची तटबंदी अशा प्रकारच्या पक्क्या पाऊलवाटेने बांधून काढण्यात आली आहे. या पाऊलवाटेने आपण संपूर्ण गड वरून फिरून पाहू शकता. गडावरून आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी तटबंदीला अशा मोठ्या खिडक्या करण्यात आल्या आहेत. या खिडक्यांमधून किल्ल्याचा जमिनीकडील तसेच समुद्राकडील भाग आपण पाहू शकतो. त्यामुळे शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर या खिडक्यांमधून लक्ष ठेवणे सोपे जात असावे. आता समोर आपण पाहतोय तो प्रवेशद्वारावरील बुरुज. याच बुरुजावरून प्रवेशद्वाराकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास मदत होत असे. किल्ल्याच्या परिसरात असे चौथरे आपल्याला पाहावयास मिळतील. एकेकाळी या ठिकाणी इमारती होत्या. आज केवळ चौथऱ्याच्या स्वरूपात त्यांच्या आठवणी शिल्लक आहेत. या किल्ल्यापासून थोड्याच अंतरावर गावखडी बीच आहे. अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा हा बीच आहे. तर किल्ल्याला भेट देऊन झाल्यानंतर आपण या बीचलाही जाऊन भेट देऊ शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला आपण नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.